नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्हाला अगर वेगळ्या प्रकारची काही स्वीट रेसिपी खाण्याचं मन होत आहे तर विश्वास ठेवा, ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे. मग चला सुरू करू आजचा व्हिडिओ. ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप शेंगदाणे घालायचे आहेत आणि याची एकदम बारीक पावडर बनवायची आहे. त्यानंतर आपल्याला परत मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा कप स्मॅश केलेला पनीर घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे आणि याची पण एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे. तर मी ते पनीरची बी एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये ही जी पनीरची पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे आणि गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे, नाहीतर हे मिश्रण जे आहे ते जळेल. तर गॅस बारीक ठेवून आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. तर मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे. तर आता हे साहित्य आपल्याला मिक्स करायचे आहे. मग या रेसिपीला कलर देण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा केसरी फूड कलर घालायचा आहे. तर तुम्ही इथे दुसरा कोणताही घालू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये ही सगळी शेंगदाण्याची पावडर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे. मग आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित तेल नाही तर तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळे मिश्रण घालायचे आहे. तर तुम्ही याच्यावरती गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स पण घालू शकता. मग हे मिश्रण व्यवस्थित या बाउलमध्ये सेट करून या मिश्रणाला आता 20 मिनिटापर्यंत आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता हे मिश्रण व्यवस्थित थंड झाले आहे. त्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे. तर तुम्ही या रेसिपीला पनीर आणि शेंगदाण्याचा डेझर्ट पण म्हणू शकता आणि अशा पद्धतीने बनवून सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.